सरकारी लालफितीचा कारभार आणि प्रशासनातील भ्रष्ट कारभार यांच्या एकत्रित कथित युतीमुळे सरकारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान कसं होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता उघडकीस आलेलं हे प्रकरण। लोकशाही मराठीनं ठाण्यातील वन विभागाच्या मालकीच्या जमिनीच्या मोबदल्यात डी दयाभाई या खासगी कंपनीला द्याव्या लागणाऱ्या 2800 कोटींच्या टीडीआर प्रकरणी सुरुवातीपासूनच आवाज उठवला। या व्यवहारात प्रशासन आणि खासगी कंपनीचं असलेलं साटलोटं उघडकीस आणण्याकरता लोकशाही मराठीनं मोहीमच राबवली। खुद्द ठाणेकरांनी या बेकायदेशीर व्यवहाराबद्दल आवाज बुलंद केला आणि पर्यावरण प्रेमींनी मानवी साखळी करून भलं मोठं आंदोलन उभं सुद्धा केलं। पण ढिम्म सरकारला आणि त्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्याची जाग आली नाही। ठाण्यातील सर्व लोकप्रतिनिधी, मंत्री, ठाणे महापालिकेतील सगळे सत्ताधारी आणि विरोधक सुद्धा या प्रकरणी मात्र अक्षरशः एकी दाखवत मूग गिळून गप्प बसले। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या मानपाडा इथल्या जमिनीचं वादग्रस्त प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे। कारण काय तर राज्य सरकार आणि डी दयाभाई कंपनी यांच्यात या जमिनी संदर्भात अनेक वर्षांपासून वाद आहे। यामध्ये 100 एकर जमिनीवर ठाणे महापालिकेनं विविध प्रकारचं आरक्षण टाकलंय। हे प्रकरण आधी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेलं। या क्षेत्रावर वन विभागानं आपला दावा सांगितला, मात्र या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यास वन विभागानं दिरंगाई केली। यामुळे मूळ वन विभागाच्या या जमिनीच्या मोबदल्यात 2800 कोटींचा टीडीआर आता ठाणे महानगरपालिकेला डी दयाभाई या खासगी कंपनीला द्यावा लागणार आहे। या जागेकरता वर्षानुवर्ष वन विभाग दावा करताय, मात्र वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याकरता दिरंगाई झाल्यामुळे या जागेवर डी दयाभाई या खासगी कंपनीचा दावा कायम आहे। या दाव्यामुळे ठाणे महापालिकेला 2800 कोटी रुपयांचा टीडीआर जो आता जनतेच्याच म्हणजेच सामान्य करदात्या माणसाच्या खिशातून जाणार आहे किंबहुना गेला सुद्धा आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना लोकशाही मराठीनं सुरुवातीपासूनच प्रशासनाला याबाबतचा थेट जाब विचारला। ठाण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांनी ठाणे पालिकेकडून दिला जाणाऱ्या टीडीआरचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही असे दावे केले। पण हे दावे केवळ कथित स्वरूपाचे असल्याचं आता स्पष्ट आहे। याचं कारण म्हणजे वन विभाग आणि राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाकडून ठाणे टीडीआर प्रकरणी जो पत्रव्यवहार ज्या गतीनं करायचा होता तो झालाच नाही अशी लोकशाही मराठीच्या सूत्रांकडून माहिती आहे। लोकशाही मराठीनं या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी अगदी सुरुवातीपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। यावर माहिती घेऊन सांगतो, या पलीकडे कोणतीही ठोस प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली नाही। सतत पाठपुरावा केल्यानंतर वन विभाग संबंधित प्रकरणे आणि पत्रव्यवहार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। मुळात त्या पत्रव्यवहारालाच उशीर झाल्याची लोकशाही मराठीची खात्रीलायक माहिती आहे। सरकार, प्रशासन, संबंधित मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्व पक्षांचे ज्येष्ठ कनिष्ठ पदाधिकारी या सगळ्यांनीच मौन बाळगल्यानं हा 2800 कोटी रुपयांचा टीडीआर खासगी कंपनीच्या घशात जातोय। यावर काही पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्याकडे सरकारनं अगदी जाणीवपूर्वक दुर्लक्षही केलं। सध्या अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केलाय। सरकारच्या तिजोरीतून सामान्यांच्या हक्काचे 2800 कोटी रुपये जाणार हा मुद्दा सभागृहात त्यांनी उपस्थित केला। मात्र केवळ चौकशी करण्याचं थातूरमातूर उत्तर देत सरकारनं वेळकाढूपणा केला। लोकशाही मराठीनं विधान भवनात या संदर्भात अगदी सातत्यानं पाठपुरावा केला,
पण कोणीही मंत्री आणि लोकप्रतिनिधी असलेल्या आमदारांनी यावर आवाज उठवलाही नाही. ठाणे पालिकेचा अर्थात सामान्य माणसांचे हक्काचे पैसे एका खासगी कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाणार असताना सगळ्यांनीच मौन का बाळगलंय, याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न लोकशाही मराठी खरं तर सातत्यानं करताना दिसते. गेले अनेक दिवस लोकशाही मराठीनं हा मुद्दा लावून धरलेला आहे. सामान्य माणसांचे हक्काचे पैसे एका खासगी कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाणार असताना याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतोय. पण गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या सरकारला यावर कोणताही प्रतिक्रिया किंवा यावर कोणतीही वाच्यता करायची नाहीये. सरकार लोकांप्रती असलेली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतंय हे मात्र आता सरळ सरळ दिसतंय. सरकार झोपी गेल्याचं सोंग घेऊन बसलंय. असं असलं तरी लोकांच्या प्रश्नांना मात्र सातत्यानं आवाज उठवण्याची सामाजिक जबाबदारी म्हणून लोकशाही मराठी मात्र या संदर्भात आवाज बुलंद करतच राहणार आहे. मुळात हे प्रकरण नेमकं काय आहे ते आधी आपण समजून घेऊया. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा इथल्या सुमारे 193 एकर जमिनीचा हा वाद आहे. राज्य सरकार आणि डी दयाबाई अँड कंपनी यांच्या जमिनीच्या मालकीवरून 1975 पासून हा वाद आहे. राज्य सरकारनं 1975 मध्ये ही जमीन वन उद्देशांकरता संपादित करण्याचा प्रस्ताव हा ठेवला होता. दरम्यान ठाणे महापालिकेनं विकास आराखड्यातील जवळपास 100 एकर जमिनीवर उद्यान आरक्षण ठेवलं. याचा आधार घेत डी दयाबाई अँड कंपनीनं 2018 मध्ये विकास हस्तांतरण हक्कांची मागणी केली. याला तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त आणि शहर विकास विभागानं एप्रिल 2019ला प्राथमिक मंजुरी दिली. पण विविध तांत्रिक कारणं आणि मंजुऱ्यांअभावी विद्यमान महापालिका आयुक्त सौरव राव यांनी हा प्रस्ताव रोखून धरला. त्यानंतर महापालिकेच्या विरोधात कंपनीनं उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात उच्च न्यायालयानं कंपनीच्या बाजूनं निकाल देत संबंधित जमीन खासगी कंपनीच्या मालकीची असल्याचं स्पष्ट केलं. ठाणे महापालिकेला 21 दिवसात विकास हक्क प्रमाणपत्र देण्याचे आदेशही दिले. या निर्णयामुळे कंपनीला जवळपास 2800 कोटींच्या विकास हस्तांतरण हक्कांचा मार्ग मोकळा झाला. पण हरित क्षेत्र कायम ठेवण्याचे निर्देश असल्यानं त्या मोबदल्यात कंपनीला जवळपास 2800 कोटी मूल्याचे टीडीआर मिळणार आहे. पण मुळात सरकारच्या दिरंगाई कारभारामुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे आता डी दयाबाई कंपनीला 2800 कोटी रुपयांचा टीडीआर जाणार आहे. यात सरकारनं ठरवून वेळ काढूपणा केल्याचंच आता स्पष्ट झालंय. हो, यातील कथित भ्रष्टाचार झाकायचा होता म्हणून सरकारच्या वतीनं लोकप्रतिनिधींनी प्रतिक्रिया देताना आम्ही माहिती घेऊ, आम्ही चर्चा करू, चौकशी करू अशी दिशाभूल करणारी उत्तरं दिली. ठाण्यातील 2800 कोटींच्या टीडीआर घोटाळा म्हणजे मी मारल्यासारखं करतो आणि तुम्ही रडल्यासारखं करा असाच प्रकार आता उघड झालाय. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सरकारचे अन्य प्रतिनिधींनी मौन का बाळगलंय हा मुद्दा आहे. याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. लोकशाही मराठीची ही प्रमुख मागणी आहे. यातील सत्य त्यांनी तातडीनं जनतेसमोर आणायला हवं असं आता म्हटलं जात आहे. या सगळ्या विषयी खरं तर सरकारच्याच म्हणजेच सामान्य माणसांच्या हक्काच्या तिजोरीवर 2800 कोटींच्या टीडीआरचा हा डल्ला मारला जात असतानाही एकही मंत्री वा लोकप्रतिनिधी यावर रोक ठोक बोलत नाहीये. समाजाचे प्रतिनिधी म्हणून लोकशाही मराठीनं जबाबदारीपूर्वक या संदर्भात
आवाज उठवलाय त्यावर संबंधित प्रतिक्रिया देत नाहीये। अधिवेशनात विरोधकांनी प्रश्न उपस्थितही केले आहेत, त्याचं सुद्धा उत्तर दिलं जात नाहीये। याचाच अर्थ ही प्रशासनाचीच भ्रष्ट मिलीभगत आहे का? हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आता उपस्थित होतोय। सरकारी दप्तर दिरंगाईमुळे तब्बल 2800 कोटींचा TDR आता खासगी कंपनीला द्यावा लागणार आहे आणि याची जबाबदारी आता कोण घेणार? सामान्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांवर कोण आणि कधी ठोस कारवाई करणार? हा मुद्दा आता उपस्थित होतोय। या सगळ्या विषयी बोलण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे ठाण्याला। मनीष, या ठिकाणी आता मात्र तो बोर्ड बदलला असल्याचं कळतंय, काय नेमकं घडतंय घटनास्थळी? लाडवे, आपण जर बघितलं तर हेच ते ठाण्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारावरती जो गेट आहे तो गेट आता बदलण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या आधी मुख्य हा जो गेट आहे त्या गेटचा जो प्रवेशद्वार आहे तो हा प्रवेशद्वार आहे आणि इथे पहिली जी पाटी होती ती महाराष्ट्र शासन वन विभाग मौजे नौपाडा निसर्ग पर्यटन केंद्राचं उद्घाटन माजी मंत्री बबनरावजी पाचपुते मंत्री असताना यांच्या शुभ हस्ते झाली होती। ही पाटी आधी याची पूर्ती देते की हे पाटी हे केंद्र जे आहे ते वन विभागात होतं, पण मात्र आता ठाणे महानगरपालिकेचा हा जो बोर्ड आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। हा चितळसर मानपाडा ठाणे महानगरपालिका पार्क आरक्षण 4 आणि हा प्रवेशद्वाराचा हा जो गेट आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर ठाणे महानगरपालिका ठाणे आणि ह्या प्रभात फेरी जी या ठिकाणी होते, प्रभात फेरी काढण्याची वेळ जी या ठिकाणी दाखवली जाते 5 ते 7:30 वाजेपर्यंतची आहे आणि त्याच्यासाठी एक मूल्य हे घेतलं जातं ते प्रति व्यक्तीप्रमाणे ते देखील या ठिकाणी एक बोर्ड लावण्यात आलेला आहे की 5 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी किती पैसे आकारले जाणार, हा जो दर जो आहे तो देखील या ठिकाणी लावलेला आपल्याला बघायला मिळतो। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर दुसरा एक जो बोर्ड आहे तो ठाणे महानगरपालिका ठाणे प्रिय नागरिक उद्यानाचं आरक्षण देखभाली खाली आहे, कृपया आपण सहकार्य करावे अशा आशयाचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी बोर्ड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। पण मात्र दुसरीकडे जर बघितलं तर ही जी केबिन आहे या कॅबिन मध्ये जे अधिकारी आहेत ते मात्र वन विभागाचे अधिकारी आहेत की ठाणे महानगरपालिकेचे ते आपण जरा जाणून घेऊया। तर तुम्ही वन विभागाचे अधिकारी आहेत की ठाणे महानगरपालिकेचे? फॉरेस्टचे अधिकारी आहेत। मग आता सध्या हे जे दर या ठिकाणी जो फलक लावलेला आहे हा दर महानगरपालिका घेणार की वन विभाग घेणार आहे? अजून काय नाही, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढे। पण आधी जो बोर्ड या ठिकाणी होता होता पहिला, हा पण आधी जो बोर्ड होता वन विभागाचा तो आता काढून या ठिकाणी महानगरपालिकेचा बोर्ड लावण्यात आलाय। हा कधीपासून लावण्यात आलाय? एप्रिल मध्ये एप्रिल म्हणजे 2 महिन्यापूर्वी लावण्यात आलाय का? तर अधिकारी जे आहेत तिथले जे या गेटवरती आपल्याला आपण पाहतोय की ते देखील सांगतात की मनीष त्यांना विचारा ना, हा बोर्ड नेमका कोणी लावला? आणि मुळात तुम्ही जो प्रश्न त्यांना या ठिकाणी विचारला की इथं जो प्रवेशासंदर्भात आकारला जाणारा निधी आहे तो वन विभागाला जाणार की महापालिकेला जाणार, त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाहीये। हा बोर्ड नेमका कोणी लावला हे विचारा ना त्यांना। हा जो बोर्ड जो आहे जो लावलेला आहे तो नेमका कोणी लावला बोर्ड? हा जो बोर्ड जो लावलेला आहे ठाणे महानगरपालिकेचा तो बोर्ड नेमका कोणी लावला? बिल्डरच्या लोकांना लावले। कोण बिल्डर होते ते? जी डायाबाई म्हणून डी डायाबाई कंपनीचे का? आणि हे बिल्डरचा काय संबंध मनीष त्याच्या या ठिकाणी? बिल्डरचा काय संबंध? मूळ जागेचे मालक कोण आहेत? मूळ जमिनीचे मालक नेमके कोण आहेत आणि बिल्डरचा काय रोल होतो या ठिकाणी? हे सगळे आमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला डिटेल कळेल। एक त्यांचा केस चालू होता, त्यांनी केस जिंकल्यावर मग त्यांनी ताबा घेतला, मग आम्ही सुप्रीम कोर्टात न्यूज झालो। आपण मात्र मनीष हा बोर्ड नेमका कोणी लावला विचारा त्यांना। ते म्हणतात की हा जो बोर्ड त्यांना विचारा ना, त्यांना बोलू द्या ना मनीष। हा जो बोर्ड लावलेला आहे तो नेमका कोणी लावलेला आहे? आम्ही दुसरे लोक होतो ते आम्ही सांगू शकत नाही, आता माझी आता आलो। बरं, हे जे दर जे आहेत जे नागरिकांकडून घेतले जात आहेत ते महापालिका घेणार आहे की वन विभाग? नाही, आतापर्यंत वन विभाग घेत होता,
आता कोणीच घेत नाहीये. आता फक्त प्रभात फेरीवाल्या लोकांना सोडतो आम्ही. पण मग त्यांच्याकडून पण दर घेतले जाणारच ना. अजून त्यांच्यात हे आमच्या फलकमध्ये त्यांनी लावलंय ठाणे महानगरपालिका, त्यांचा दर नाही, हा आमचा दर आहे जुना. हा तुमचा जुना दर आहे, पण महापालिकेच्या नावाने का दर घेतले जात आहेत? तर ते बिल्डर झाले महानगरपालिका झाले. कोण बिल्डर? बरं, डी डायब आहे कोण बिल्डर कोण? जी डाया भाई. ठीक. डी डायभाई कंपनी आणि ठाणे महानगरपालिका मुळात हे देखील वास्तव आहे की हे जे दर लावण्यात आलेले आहेत ते नेमके दर हे पैसे जे आहेत ते नेमकं कोण घेणार, हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो लागवी. मनीष, मुळात या ठिकाणी दोन मुद्दे आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना या ठिकाणी 2 महिन्यात बोर्ड बदलला जातोच कसा? दुसरा मुद्दा, मूळ या ठिकाणी वनविभागाचं हे सगळं प्रकरण असताना बिल्डरचा इतका दबाव आहे का की महापालिकेला त्या ठिकाणी बिल्डर ऑर्डर देतात आणि बोर्ड लावला जातो? तिसरा मुद्दा, या ठिकाणी महापालिका आणि त्या डी दयाबाई कंपनीचं साटलोट इतकं जवळीक आहे का की आम्ही मारल्यासारखं करायचं आणि तुम्ही रडल्यासारखं करायचं, पण मात्र एकत्र मिळून सगळा मलिदा खायचा. मनीष, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय? हो, एकंदरीत हे सर्व प्रकरण जर आपण बघितलं तर मुळात ज्या वेळेस डी डायभाई कंपनी जी आहे ती उच्च न्यायालयात गेली होती त्यावेळेस या जागेचा ताबा कंपनीच्या बाजूने गेला होता आणि त्यामुळेच महानगरपालिकेने या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या ठिकाणी जो आहे तो डी डायभाई कंपनीच्या बाजू मालकी हक्क दाखवण्यात आला होता, पण महापालिकेने असं म्हटलं होतं की जर हे आरक्षण महापालिकेने दाखलेलं आहे तर याची ही जागा जी आहे ती आम्हाला देण्यात यावी, त्याच्या ज्या काही अटी शर्ती होत्या त्याचं पालन करायला हवं होतं आणि त्या बदल्यात जो टीडीआर जो आहे तो महापालिकेला डी डायभाई कंपनीला द्यायचा होता. त्यामुळे 2800 कोटींचा जो टीडीआर आहे तो मिळत नसल्यामुळे ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात केस गेल्याच्या नंतर आता सध्या या बाबी आपल्याला स्पष्टपणे दिसतात की महापालिकेचं आरक्षण या ठिकाणी कसं काय पडलं, महापालिकेने या ठिकाणी कंपनीला टीडीआर दिला आहे का, जर दिला असेल तर महापालिकेचं नाव या गेटवरती कसं आलं, या गेटवरती आधी जर वन विभागाचं नाव होतं संजय गांधी नॅशनल पार्क केंद्र म्हणून, ते नाव आता नाहीये, पण मात्र महानगरपालिकेचं नाव आलंय, तर महापालिकेने हे नाव देताना टीडीआर आपला कंपनीला टीडीआर दिला आहे का? मनीष, हा सगळा झाला इतिहास, पण मुळात आता वर्तमान काय आहे? या ठिकाणी बिल्डर पोहोचला, त्या ठिकाणी या बिल्डरनं मनपाचा या ठिकाणी जाऊन बोर्ड लावला आणि बिल्डरच्या सांगण्यावरून तो बोर्ड त्या ठिकाणी लागला सुद्धा. मुळात ती परिस्थिती आहे, तिथं ती व्यक्ती पोहोचते कशी, मनपाचा बोर्ड लागतोच कसा, असे अनेक मुद्दे आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत. याची उत्तरं तर सरकारला द्यावीच लागतील ना. नक्कीच या सगळ्यांची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहे, कारण की आता वन विभागाला देखील आदेश देण्यात आलेला आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ही स्पेशल लीव्ह पिटिशन जी आहे ती टाकायची आहे, पण त्याआधीच हे बोर्ड वगैरे जे लागलेले आहेत आरक्षणाचा जागेचा आरक्षणाचा जो भाग आहे तो टाकण्यात आलेला आहे, पण आरक्षण महापालिकेच्या नावाने आरक्षण जे दाखवलं गेलंय याचा अर्थ त्या जागेचा टीडीआर कंपनीला दिलाय का हे महापालिकेने आता स्पष्ट करायला पाहिजे, कारण की वन विभागाकडे जर परत ही जागा जाणार असेल तर या सगळ्या बाबींची माहिती ही महानगरपालिकेला वन विभागाला आणि सर्वोच्च न्यायालयात ही सादर करावी लागणार आहे. कारण जर मनीष, पण मुळात बिल्डर ठाणे महानगरपालिकेचा बोर्ड कसा काय लावू शकतो? नियमांचं उल्लंघन आहे, सगळेच नियम आपल्या सोयीनुसार या ठिकाणी राबवले जातात आणि नियम तत्व सगळी काही गुंडाळून खुंटीला बांधली जातात. नक्कीच, कारण जर बघितलं तर खरं तर साधा सुद्धा अमाऊंट नाहीये, तर 2800 कोटींचा टीडीआर जो आहे तो महापालिकेला द्यायचा आणि त्याच्यामुळेच हे काही साठवणूक आहे का कंपनी आणि थेट महानगरपालिका आणि काही अधिकारी यात सामील आहे का, हे सगळं प्रकरण खूप गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये कशा पद्धतीने ठाणेकरांना, खास करून जर आपण बघितलं तर गेल्या रविवारी ठाणेकरांनी मानवी साखळीच्या माध्यमातून हे वन वाचावं यासाठी आंदोलन केलं होतं. हे वन खरं वाचणार आहे का, खऱ्या प्रकारे न्याय हा ठाणेकरांना मिळणार आहे का ही जागा हडपून एका कंपनीला
टीडीआरच्या माध्यमातून महानगरपालिकेला मोठा अगदी. टीडीआर जो आहे तो दिला जाणार आहे का अगदी. हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. अगदी मनीष, लागली. तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा. या सगळ्या प्रकरणी स्थानिक आमदार आणि मंत्री यांची देखील आम्ही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया आपण. प्रामुख्यानं माझ्याच मतदारसंघातला तो विषय आहे आणि प्रामुख्यानं जवळजवळ आता 2800 कोटी रुपयाची व्हॅल्यू कुठनं काढली मला माहिती नाही, पण 97 एकर ती लँड आहे. तो मालक जो आहे डायाभाई त्यांनी कोर्टाकडे मागणी केली आणि कोर्टानं त्याची मागणी मान्य केली आणि महापालिकेला त्यांना टीडीआर देण्यास आता ऑर्डर केलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं पण केली होती, आता परवा हायकोर्टानं पण केलेली आहे. तर या सगळ्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे काय म्हणतायत पाहूया. आता मला वाटतं गणेश नाईक साहेब तिथे काय निकाल देतील, कारण ते मध्ये त्यांनी एक आंदोलन, तिथे एक मोहीम छेडली होती भटक्या आमदारांना पकडण्याची वगैरे. तर आता जे म्हणजे हे जे आपण बोलतो ना, हे काय म्हणतात इकडून तिकडे पळत असतात. हे महत्वाची गोष्ट म्हणजे गणेश नाईक साहेबांच्या खात्यावर मिंदी किती हस्तक्षेप करत आहेत. जे मिंदे आधी रडायचे माझ्या खात्यात हस्तक्षेप होतो, आता आपल्याला कळेल. तर या मुद्द्यावर नाना पटोले काय म्हणतायत तेही पाहूया. या सरकारमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे की जेवढ्या शासनाच्या प्रॉपर्टीज आहेत त्या विकून त्याला लूटपाट करून सत्तेच्या आधारावर बिल्डरच्या घशात टाकायचं हे सरकारचं धोरण आहे. त्याचाच परिणाम आहे की ठाण्याचं जे प्रकरण आहे त्याला विभागाने त्या बिल्डरला मदत केली, त्याच्यामुळे तो हायकोर्टात जिंकला. आता सरकारने या गोष्टीला सुप्रीम कोर्टात जाऊन, कारण की ती वनजमीन आहे आणि त्या वनजमिनीला कुठल्याही परिस्थितीत हे सरकारच्या ताब्यात घेणं हे शासनाची जबाबदारी आहे. पण सरकार मुद्दामून सुप्रीम कोर्टात चाललेलं नाही आणि ते बिल्डरच्या घशामध्ये ही प्रॉपर्टी टाकायच्या मूडमध्ये आहे. आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करू. सरकार या संदर्भात बोलण्याच्या मूडमध्ये नाही आणि बिल्डरच्या घशात ही प्रॉपर्टी टाकू इच्छिते असं थेट पटोले म्हणतायत. अस्लम शेख यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया. मुंबई महानगरपालिका असू दे किंवा ठाणा महानगरपालिका असू दे किंवा आता ते मिसिंग लिस्टच्या संदर्भात जे झालेलं आहे, हे सरकारला फक्त लवकरात लवकर टेंडर काढायचं आहे. लवकरात लवकर पैसे जे जमा करून महानगरपालिकांनी एवढं ठेवलं होतं, 90,000 पेक्षा जास्तचं एफडी जे केलं होतं सगळं तोडून संपवायचं आहे. शेवटी जशी भिवंडी महानगरपालिका झाली, मालेगाव महानगरपालिका झाली, तशीच महानगरपालिकाचा वेळ ठाण्याचा आणि मुंबईचा लवकरात होणार आहे. लोकांना पगारही भेटणार नाही, कारण आपलं काय अधिकाऱ्यांचं ऐकायचं नाही, त्याची फिजिबिलिटी स्टडी करायची नाही, पाहिजे ते टेंडर काढायचं आणि मग भुगायचं. तर सरकारच्याच म्हणजे सामान्य माणसांच्या हक्काच्या तिजोरीवर 2800 कोटी टीडीआरचा हा डल्ला मारला जातोय. या सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील महेंद्रकर यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया आपण. आता वसुली सुरू केलेली आहे. म्हणजे जी जागा वन विभागाच्या कब्जात होती तिथे जबरदस्तीने घुसून तिकडे आता लोकांकडनं पैसे वसुलीची कामं सुरू केलेली आहेत. गाड्यांसाठी, लोकांसाठी जागोजागी पैसे घेतले जाते. आता या गोष्टीसाठी कुठे ना कुठे महानगरपालिकेने थांबावं, कारण ही वन विभागाची जागा आहे आणि या संदर्भात आता वन विभाग सुप्रीम कोर्टात चाललेलं आहे. आणि हे एवढा असून सुद्धा जर महानगरपालिका असे धंदे करणार असेल तर हे धंदे महानगरपालिकेने लवकरात लवकर थांबवावे. आयुक्त साहेबांनी याच्यात लक्ष घालावं. तर अर्थात सरकारच्या म्हणजे सामान्य माणसांच्या हक्काच्या तिजोरीवर 2800 कोटी टीडीआरचा हा डल्ला मारला जात असताना एकही मंत्री किंवा लोकप्रतिनिधी मात्र यावर रोखठोक बोलत नाहीये. या सगळ्या संदर्भात आता प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. महानगरपालिका हे सगळं होऊ देत आहे. मुळात महानगरपालिकेला ही जागा बिल्डरच्या घशात घालायची आहे अशा शब्दात नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. तर तिथं वन विभागाची जागा असताना मनपा असं कसं करू शकते असं सामाजिक कार्यकर्ते म्हणतायत. थोडक्यात काय तर एकही मंत्री वा लोकप्रतिनिधी यावर रोखठोक बोलताना दिसत नाहीये. समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून लोकशाही मराठी जबाबदारीपूर्वक या सगळ्या संदर्भात आवाज उठवतंय, तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न करतंय. अधिवेशनात विरोधकांनी प्रश्न
उपस्थित करूनही त्याचं उत्तर दिलं जात नाहीये. अगदी जितेंद्र आव्हाड यांनी देखील या सगळ्या संदर्भात वारंवार मुद्दा उपस्थित केला, पण अगदी थातूर मातूर उत्तर मिळालंय. या संदर्भात स्थानिक आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी नेमकं काय म्हटलं होतं आपण पुन्हा एकदा ऐकूया. प्रामुख्यानं माझ्याच मतदारसंघातला तो विषय आहे आणि प्रामुख्यानं जवळजवळ आता 2800 कोटी रुपयाची व्हॅल्यू कुठनं काढली मला माहिती नाही, पण 97 एकर ती लँड आहे. तो मालक जो आहे डायाभाई त्यांनी कोर्टाकडे मागणी केली आणि कोर्टानं त्याची मागणी मान्य केली आणि महापालिकेला त्यांना टीडीआर देण्यास आता ऑर्डर केलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं पण केली होती, आता परवा हायकोर्टानं पण केलेली आहे. आता म्हणजे ठाणेकरांचे 2800 कोटी जात आहेत. कारण जसं मंत्री महोदय म्हणाले की डायाबाई कंपनीनं कोर्टात या सगळ्या संदर्भात प्रकरण नेलेलं होतं आणि कोर्टानं या कंपनीला आता मात्र ऑर्डर देत हे पैसे देण्यासंदर्भात निर्णय दिलेला आहे आणि तशी ऑर्डरही निघालेली आहे असं प्रताप सरनाईक म्हणतायत. म्हणजेच हा टीडीआर आता या बिल्डरच्या घशात घातला जाणार आहे. 2800 कोटींचा हा टीडीआरचा मुद्दा. हा टीडीआर अर्थात सर्वसामान्य ठाणेकरांचे पैसे, पण आता मात्र हे पैसे 2800 कोटींच्या टीडीआरच्या रूपात खासगी बिल्डरच्या घशात जातील. सर्वसामान्य व्यक्ती या ठिकाणी टॅक्स भरतोय, प्रामाणिकपणे टॅक्स भरतोय, पण इथं मात्र एक वेगळंच या ठिकाणी लॉबिंग चालताना दिसतंय आणि यातून मात्र सर्वसामान्यांचे पैसे ठाण्यात वाया जात आहेत. आता 2800 कोटींचा हा टीडीआरच्या रूपात खासगी बिल्डरच्या मात्र घशात जाणार आहे. पण लोकशाही मराठी या संदर्भात सातत्यानं जाब विचारतच राहील. प्रशासनाला या सगळ्या संदर्भात मुद्दा लोकशाही मराठी लावून धरणार आहे. या सगळ्या संदर्भात निरंजन डावकर नेमकं काय म्हणाले ते ऐकूया आपण. टीडीआरच्या संदर्भातला लोकांमधला प्रतिप्रश्न भरपूर आहेत. याच्यामध्ये निश्चितपणे माननीय नाईक साहेबांनीही आपली भूमिका ही त्यांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बैठकीमध्ये घेतली होती. फॉरेस्टनी या संदर्भातला हरकत घेण्याच्या संदर्भातली वारंवार सूचना ही वनमंत्र्यांकडनं पण ही दिली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे याच्यावरती शासन हे कारवाई करेलच. तर त्याच्यामध्ये फॉरेस्टला आमचं किती नुकसान होणार आहे. जे संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई ठाण्यासाठी एक लंग्स म्हणून काम करतात, त्याचा त्याच्यावरती किती परिणाम होणार आहे या संदर्भातले सगळे प्रश्न ही प्रशासनाकडनं येणं हे निश्चितपणे लोकांना अपेक्षित आहे आणि प्रशासनाने त्याची उत्तरं द्यावी. इथं निरंजन डावखरे म्हणतात कारवाई केली जाईल, चौकशी केली जाईल, पण तिथं मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र ऑर्डर निघाली आणि आता 2800 कोटींचा टीडीआर या खासगी बिल्डरला द्यावा लागणार आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे केवळ बोलाचीच कडी आणि बोलाचा बाद अशीच ही परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय. याच नोटवर इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.